संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडेंनी काल भगवानगडावर धाव घेतली। त्यानंतर आता भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांनी भक्कमपणे धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। नामदेव शास्त्रींनी सकाळी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली आहे। मुंडे हे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो असं ते म्हणाले। मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे असंही त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं आहे। भगवानगड नामदेव शास्त्री यांचा शब्द हा वंजारी समाजात प्रमाण मानला जातो। त्यामध्ये एकीकडे मुंडेंच्या राजीनाम्याविषयी चहूबाजूने दबाव वाढत असतानाच नामदेव शास्त्रींनी घेतलेल्या भूमिकेमुळे धनंजय मुंडेंना नवसंजीवनी मिळणार का? धनंजय मुंडेंना या निमित्ताने वंजारी समाजाचं एक गठ्ठा पाठबळ मिळालंय का? बाजू भक्कम झाल्यामुळे धनंजय मुंडे यांचं हे शक्ती प्रदर्शन आहे का? तसंच आता सरकारबाह्य या सामाजिक दबावामुळे सरकार झुकणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो। आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा याची जाणीव आहे। मला मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता, कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही। घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले, तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेल्या 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे। जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे। किती सहन करावं एखाद्या माणसाने। भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत। तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो। आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना, ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही, त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना। जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं। आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं। यातून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।